काय सांगाल जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत बरोबर आहे. हो. तर उंबरगाव मध्ये आपण आहोत तर उंबरगाव मध्ये सध्या वातावरण कसं आहे आपलं? सध्या वातावरण शिवसेनेचं चांगलं आहे. बरोबर शिवसेनाच का? विकास आहे जोरावर. ज्या या उंबरगावातल्या लोकांना जास्त गरज आहे पाण्याची आणि टेंबूचं काम जवळजवळ 50 ते 60% आता काम सगळं चालू आहे. बऱ्यापैकी काम अं, एक एक लाईन पूर्ण कंप्लीट होत आलेली आहे. काय थोड्याफार प्रमाणात काम राहिले आहे. त्यामुळे लोकांचा जो महत्वाचा प्रश्न आहे कायमस्वरूपी दुष्काळ दुष्काळ म्हणलं जातं स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातून आणि सुहासभाईंच्या बाबर यांच्या माध्यमातून हा टेंबूचं कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न संपला तर या लोकांना अतिशय चांगले दिवस येणार आहेत. शिवसेनेत आपल्या गटात कोण उभा आहे? सध्या तानाजीराव पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज भाई या गटातून उभा आहेत. ओके, असं म्हटलं जातं की पृथ्वीराज भैया पाटील हे निवडणुकीत किंवा राजकारणामध्ये आता पाऊल ठेवत आहे. त्यांना अजून काही एवढा अनुभव नाही विकास कामांचा, तर त्या संदर्भात काय सांगाल? हो, त्यांच्या पूर्ण घरामध्येच पहिल्यापासून राजकारण आहे आणि अध्यक्षांच्या जोरावर आणि कामाच्या जोरावर त्यांना भरपूर मोठा अनुभव आलेला आहे. समोरच्या गटातला उमेदवार हा मूळचा ओबीसीचा आहे आणि पृथ्वीराज पाटील यांनी कुणबीच्या फॉर्मच्या आधारे ओबीसीची उमेदवारी दिगंच्या गटातून केले, तर त्याचा काय परिणाम होईल का आपल्या गटात? काही परिणाम होणार नाही. इथे कसं होतं की सध्या विकासाचं राजकारण केलं जातं. इथं कुठल्याही प्रकारचं ह्या गावामधून कुठल्याही समाजाचं किंवा जातीपातीचं राजकारण होत नाही. इथं विकास कामावर भर दिला जातो आणि तो अध्यक्षांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रमाणात विकास झालेला आहे. ओके, आता विकास कामाचा विचार करता आटपाडी तालुक्यामध्ये संपूर्ण ताकद लावलेली दिसते विकास कामासाठी तानाजी पाटील. तर प्रॉपर उंबरगाव मध्ये त्यांचं विकास काम कसं आहे? उंबरगाव मध्ये सांगण्यासारखं म्हणलं तर हा हा मेन रोड आहे कुठला कराड पंढरपूर या रोड पासून पिंपळमाळा टोंबरवाडी खवसपूर मार्गे विठलापूर जाणारा चांगल्या प्रकारचा एक रस्ता झालेला आहे. त्याचबरोबर पिंपळमाळा येथे सभा मंडप मशानभूमी पेविंग ब्लॉक दडसवाडी येथील मारुती मंदिर दडसवाडी येथील महादेव मंदिराला जाणारा चांगल्या प्रकारचा एक डांबरीकरणाचा रस्ता झालेला आहे. ओके, आता उंबरगाव हे आपल्या जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर पडतं, म्हणजे भागामध्ये विकास कार्य जरा कमी दिसेल, तर तुमचं त्या तुलनेत कसं काम आहे? नाही पण सुरुवात होताना अनिल भाऊ असू द्या सुहासभाई असू द्या अध्यक्ष असू द्या ज्या वेळेला कुठल्याही सभेची सुरुवात करताना हे उंबरगाव पासून त्या उंबरगावच्या गावापासून त्याची सुरुवात होती आणि त्या नावापासून सुरुवात होती. त्यामुळे प्रत्येक वेळी अनिल भाऊ असू द्या अध्यक्ष असू द्या ही प्रत्येक जास्तीत जास्त आमच्या गावावरती त्यांचं लक्ष असतं. भाजप गटाचं वर्चस्व आहे का आपल्या इथं शिवसेनेचं जास्त दिसून येणार आहे? सध्या भाजपचं जरी ग्रामपंचायत असेल तर विकासाच्या जोरावर हा शिवसेनेचा चांगल्या प्रकारचा गड आहे. तुम्ही स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहात. इथं माझे आमदार सदाभाऊ एक गट होता, पण काही दिवसांपूर्वी त्या गटात फूट होऊन त्यातील एक गट तुमच्याकडे म्हणजे पाठिंबा देऊन आलेला आहे. काही जणांनी प्रवेश केला आहे. त्याचा काय परिणाम जाणवेल? चांगल्या प्रकारचा परिणाम जाणवेल. 100-200 मतं वाढली जातील त्यांच्यामुळे.